पुणे जिल्ह्याचा यावर्षीचा 7,749 कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा जाहीर करण्यात आला आहे। जिल्ह्याच्या पत आराखड्यामध्ये कृषी क्षेत्रासाठी सर्वाधिक म्हणजे 3,274 कोटी रुपये, ग्रामीण उद्योगांसाठी 973 कोटी, लघु उद्योग आणि गृह कर्जासाठी 2,145 कोटी आणि इतर उद्योगांसाठी 1,357 कोटी असा एकूण 7,749 कोटींचा पत आराखडा आहे। यावेळी बोलताना देशमुख यांनी कृषी कर्जामध्ये प्रामुख्याने किसान क्रेडिट कार्डद्वारे पीक कर्ज, सेंद्रिय शेती, फुले व फळबाग लागवड, हरितगृह, कृषी निर्यात योजना, करार पद्धतीने शेती, कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान तसंच शेतीपूरक आणि दुय्यम योजनांचा समावेश करण्यात आला। या सर्व बँकांनी पुणे जिल्ह्यातील कोणताही शेतकरी पीक कर्ज मिळाल्यापासून वंचित राहणार नाही व सर्व पात्र बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असं आवाहन करण्यात आलं। या पतपुरवठा आराखड्यामध्ये व्यापारी बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह 33 बँकांचा सहभाग आहे। बचत गटांसाठी 45 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। शासनाच्या सामाजिक योजनांचा आर्थिक लाभ कोअर बँकिंग सुविधा असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्येही उपलब्ध करण्यासाठी केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे। अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी दिल्ली येथे अर्थ विभागाचे प्रधान सचिवांसह काही जिल्हाधिकाऱ्यांची 2 दिवसांपूर्वी एक बैठक घेतली होती। त्यामध्ये केंद्र सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये खाते असलेल्या लाभार्थींना पुन्हा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये त्यासाठी खाते उघडण्याची गरज नाही यावर सहमती दर्शवली। त्यासाठी संबंधितांना आधार कार्ड नंबरचा उपयोग करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनीही पुढे यायला हवे असं आवाहन करून ते म्हणाले की थेट लाभ रक्कम हस्तांतर योजनेमध्ये येणाऱ्या पैशासाठी लाभार्थ्याला बँकेत खाते उघडताना 0 रकमेने खाते उघडून दिले पाहिजेत, ज्यामध्ये संजय गांधी, इंदिरा गांधी व श्रावण बाळ योजना तसंच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आदींबाबत बँकांनी सकारात्मक भूमिका घ्यायला हवी। त्याचं टाउन प्लॅनिंगच्या याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये रस्ता आहे का डीपी तो विषय महानगरपालिका पाहिजे, परंतु मी त्यांना स्पष्ट सूचना तहसीलदारांना दिल्या। माझ्या सूचनेप्रमाणे तहसीलदार तिथे जागेवर गेले होते। मी सूचना दिल्या। अग्रवालांनी मला फोन केला होता ते आमच्या जिल्हा पर्यावरण समितीचे मेंबर आहेत अग्रवाल म्हणून बहुतेक त्यांनी फोन केला होता। मी तहसीलदारांना पाठवली की जर अनधिकृत असेल, परवानगी न घेता जर डोकर फोड किंवा गहू खरेदीचे उत्पन्न होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करा। त्याप्रमाणे पंचनामा केला, दंडात्मक कारवाई होईल अनधिकृत असेल तर। ते त्यांना सांगितलं, दुपारी मला फोन होता त्यांचा की ते तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा। 3 पट दंड होतो ना, 100 रुपयाचं गहू खरेदी उचललं तर 100 रुपये आधी 300 रुपये दंड, 400 रुपये प्लस उत्खनन बंद करायचं। त्याचे मार्केट रेट जेवढा येईल त्या गहू खरेदीच्या त्याच्या 3 पटपर्यंत दंड प्लस मूळ रॉयल्टी नाही दंडात्मक कारवाई। मला वाटतं तहसीलदारांनी नोटीस काढली होती, पंचनामा केला आणि दंडात्मक कारवाई नोटीस पण काढलेली आहे, मीच पाठवतो। आता डीपीमध्ये काय आहे आणि तो रस्ता प्रपोज आहे का, आरक्षण प्रपोज आहे का काय, तो विषय महानगरपालिकेचा आहे। आपल्याशी संबंधित जो अनधिकृत गहू खरेदीचा विषय आहे त्याच्यात मात्र कारवाई होणार।